सर्वांना गुड इव्हनिंग आहे. सर्वांना नमस्कार आहे. कसे आहात आपण सर्वजण? आशा करतो सर्वजण चांगले असाल. चला मग मित्रांनो, या ठिकाणी आपण जराही वेळ न घालवता निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला सुरुवात करूयात. आता आपल्याला या ठिकाणी निफ्टीचा सकाळचा हिस्टॉरिकल डेटा चेक करायचा आहे. ऑलरेडी आपण सकाळी जवळपास 11:20 लाईव्ह होतो, तेव्हा आपण मार्केटमध्ये खूप चर्चा केली. वेगवेगळ्या सिनेरिओवर आपण चर्चा केली. काय काय प्रोबॅबिलिटीज, काय काय पॉसिबिलिटीज होऊ शकतात, त्यावर आपण चर्चा केली. याची सखोल चर्चा आपण केलेली आहे. त्यानंतर मग काय झालं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पोस्ट मार्केट अनालिसिस त्या दिवसापुरतं मर्यादित नसतं. यातून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळत असतात. लक्षात घ्या, आपल्याला यामधून खूप काही गोष्टी शिकायला मिळत असतात. म्हणून आमचा हे इंटेन्शन आहे की जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून कसं पोहोचायचं, जास्तीत जास्त तुम्हाला कशा पद्धतीनं आपल्याला समजून सांगता येईल त्या ठिकाणी. म्हणून आपण हे पोस्ट मार्केट अनालिसिस ही कन्सेप्ट आपण घेऊन आलेलो आहोत. आशा करतो की तुम्ही व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहाल. ठीक आहे, व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओला स्किप केल्यानंतर त्यामध्ये नुकसान तुमचेच होणार आहे. 9:15 म्हणजेच अर्थात पहिल्याच टिक मध्ये निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे तो 22,600. लक्ष देऊन बघा. सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स WTT. पहिल्या टिक मध्ये सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स WTT. त्यानंतर 9:16 हा सपोर्ट झाला शिफ्ट. सपोर्ट कुठे शिफ्ट झाला? 22,600 वरनं हा सपोर्ट 22,500 या स्ट्राईक प्राइस वर शिफ्ट झाला. सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम. नुसता तो शिफ्ट झाला नाही तर हा स्ट्रॉंग सुद्धा झाला एकच मिनिटामध्ये. लक्षात घ्या, या ठिकाणी स्ट्रॉंग सुद्धा झालेला आहे. आणि रेजिस्टन्स जो WTT होता तो रेजिस्टन्स आता स्ट्रॉंग झाला. त्यानंतर 9:17 परत हाच सपोर्ट 22,600 वर WTT झालेला आहे ना. सपोर्ट इज WTT, रेजिस्टन्स इज स्ट्रॉंग. म्हणजे प्रत्येक मिनिटाला मार्केटचे सिनेरिओज कसे चेंज होतात, मूड माहोल कसा चेंज होतो या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. आता या सपोर्टच्या WTT ची पर्सेंटेज हळूहळू वाढत आहे. या ठिकाणी तुम्हाला फोकस करायचं आहे ते 22,600च्या पुट साइडच्या व्हॉल्यूमवर. लक्षात आलं? 22,600च्या पुट साइडच्या व्हॉल्यूमवर आपल्याला इथं फोकस करायचं आहे. बघा, 85% आहे. सपोर्ट इथंच होता ना 22,600 वरनं हा सपोर्ट 22,500 वर शिफ्ट झाला होता. रेजिस्टन्स जो WTT होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे. लक्षात घ्या, 9:26 काहीच बदल नाही. फक्त सपोर्टच्या WTT ची पर्सेंटेज या ठिकाणी वाढत आहे. त्यानंतर पुढं काय झालं? त्यानंतर सपोर्टच्या WTT ची पर्सेंटेज वाढत आहे. हळूहळू आपल्याला बघायचंय. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. फक्त व्हिडिओ स्किप केलो ना, नुकसान तुमचं यामध्ये 100% होणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावाच लागेल. मित्रांनो, तुमची मजबुरी आहे. लक्षात घ्या, तुम्हाला व्हिडिओ स्किप करून जर पाहिलात तर काहीही समजणार नाही. या ठिकाणी फोकस करायला सांगितले मी तुम्हाला 22,600च्या पुट साइडच्या व्हॉल्यूमवर. दिसत आहे व्हॉल्यूम WTT 95% झाले ना ऑलमोस्ट. ठीक आहे, सपोर्टच्या WTT ची पर्सेंटेज इथं वाढत जात आहे. लक्षात घ्या, आपण पूर्ण हा डेटा प्ले करून पाहणार आहोत. मित्रांनो, टाइम नोट करा. 9:43 9:43 या ठिकाणी हा सपोर्ट परत बॉटम पासून टॉपला शिफ्ट झालेला आहे. झाला 9:43. हा 9:16 22,600 वरनं 22,500 या ठिकाणी शिफ्ट झाला होता. परत तो 9:43 22,500 वरून 22,600 इथंच शिफ्ट झाला. म्हणजे नवीन ठिकाणी नाही. लक्षात घ्या, जिथे होता तिथे सपोर्ट, जिथे होता आता तिथेच आलेला आहे. मग त्यानंतर पुढे काय झालं? आता सपोर्ट इथं आलेला आहे. मग अशा कंडिशन मध्ये मार्केटची रेंज कोणती? बरोबर ना, रेंज UR+1 एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स या ठिकाणी आपण ड्रॉ केलं होतं. हे UR+1 किती वाजता आपण हे प्रिडिक्ट केलं होतं? आपण त्याला प्रिडिक्ट केलं होतं या हिस्टॉरिकल डेटामध्ये पाहूयात 9:43 आणि लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आपण यावर खूप डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजच्या लाईव्ह मार्केटची लिंक तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. डेफिनेटली तो लाईव्हचा व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय झालं ते आपण पाहूयात. 9:43 आपल्याला समजलं की UR+1 ची व्हॅल्यू त्यावेळेस येत होती 22,672-74 याच्या आसपास ही व्हॅल्यू येत होती. बरोबर ना. 9:43 निफ्टी कुठं होती? मग निफ्टी त्यावेळेस होती 9:43 या ठिकाणी कुठेतरी. हे 9:43 40 हे 45 मिनिट. ठीक आहे ना. आता हा सपोर्ट शिफ्ट झाला, पण आपण
त्यावेळेस जी चर्चा करत होतो लाईव्ह मार्केटमध्ये, या ठिकाणी आपल्याला तेव्हा गडबडी वाटत होती. सपोर्ट साईडला रेजिस्टन्स हा स्ट्रॉंग झाला होता. का गडबडी वाटत होती? कारण हाच सपोर्ट 22,600 वरनं 22,500 या ठिकाणी शिफ्ट झाला होता. तर आता ट्रेड घ्यायचे आहे आपल्याला. ठीक आहे, ट्रेड घ्यायचे तर कुठून घ्यायचं? हे 22,563, 22,563 या ठिकाणी मार्केट आलेलं होतं ना? होतं का नाही? या ठिकाणी आलेलं नाही. 22,563 ला आलेलं नाही. हे आपलं डायव्हर्जन होतं EOS, म्हणजे शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप. हा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप. आता आपण या ठिकाणी या ट्रेंड लाईन डिलीट करूयात. याचं काहीही काम नाही, लक्षात घ्या, याचं काहीही काम नाही. आपण यावर चर्चा सुद्धा केली होती. मग सपोर्ट कोणता? आता या ठिकाणी हा सपोर्ट. आणि या ठिकाणी आपण अशी एक चर्चा केली होती, हा सपोर्ट आहे. ऑलरेडी सपोर्ट कुठं होता? मार्केट जेव्हा ओपन झालं तेव्हा 22,600 लाच. आणि त्याचं हे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट. जेव्हा इथून UR पासून एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला दुसऱ्यांदा निफ्टी येणार आहे, तेव्हा सुद्धा हा रिस्की राहणार आहे. याबाबत सुद्धा आपण एकदम विस्तृतपणे चर्चा केली होती. तरी पण आपल्या या व्हॅल्यूला निफ्टी आली नाही तो भाग वेगळा, परंतु आपण ट्रेडही घेतला नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्या घरातून काही गेलं का? आपलं काही नुकसान झालं का? नाही झालं ना. काय म्हणून आपण जोर जबरदस्तीनं रोज ट्रेड करायचं? ठीक आहे, नाही भेटला ट्रेड, नाही भेटला, आपल्या व्हॅल्यूला आलंच नाही. या ठिकाणी होती रिस्की व्हॅल्यू, त्या ठिकाणी निफ्टी आलेली नाही. ठीक आहे, मग आता त्यानंतर पुढं काय झालं हे लाईव्ह मार्केटमध्ये आपण याची विस्तृतपणे चर्चा केलो आहोत. आपण या ठिकाणी आता डायरेक्टली 11 वाजताचा टाइम टाकूया. 11:15 पर्यंत आपण असंही होतो लाईव्ह. सपोर्ट या ठिकाणी हळूहळू स्ट्रॉंग होतं. सपोर्ट हळूहळू झाला. कधी शिफ्ट? 9:43 शिफ्ट झालेला आहे सपोर्ट 22,500 वरून 22,600 या ठिकाणी. आता हा सपोर्ट हळूहळू स्ट्रॉंग होतोय. म्हणजे झाला सपोर्ट किती वाजता स्ट्रॉंग झाला? 11:20 सपोर्ट स्ट्रॉंग झाला. 11:20 निफ्टी कुठं होती? मग 11:20 या ठिकाणी होती निफ्टी. जर तीच निफ्टी जर या ठिकाणी आपल्याला एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला भेटली असती, म्हणजे 22,573, आपण या ठिकाणी जबरदस्त कॉलचा ट्रेड घेऊ शकलो असतो. तोही ट्रेड रिस्की होता. हा ट्रेड सुद्धा या ठिकाणी रिस्की होता. का रिस्की होता? कारण एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी निफ्टीने ऑलरेडी हिट केलेला आहे. या पहिल्या कॅन्डल मध्ये लक्षात येतं, एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टीने या ठिकाणी पहिल्यांदा ऑलरेडी हिट केलेला आहे. सेकंड टाइम जेव्हा ते हिट करायला येईल तेव्हा ते रिस्की असतं. म्हणून आपण त्याची चर्चा केली होती की हे रिस्की एंट्री होणार आहे. ठीक आहे, मग त्यानंतर पाहूयात पुढं काय झालं. सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, आणि निफ्टी मग हळूहळू कन्सॉलिडेटेड बुलिश. का बुलिश? कन्सॉलिडेटेड बुलिश आपल्याला माहित होतं, कारण जेव्हा सपोर्ट शिफ्ट झाला बॉटम पासून टॉपला, अशा वेळेस ते UR+1 पर्यंत जाणार आहे. म्हणजे इथपर्यंत जाणार आहे, बरोबर ना? 22,672 पर्यंत जाणार आहे. हे पण आपण प्रेडिक्ट केलं होतं. याच्यामध्ये आपण कुठलीही अशी प्रोबॅबिलिटी सोडली नाही चर्चा करण्याची की बाबा हे असं झाल्यानंतर काय होऊ शकतं, की असं झाल्यानंतर काय होईल. ठीक आहे ना, आपण या सर्व सिनारिओजवर चर्चा केलो होतो. त्यानंतर पुढे झालं काय? हळूहळू या ठिकाणी रेजिस्टन्सच्या WTT ची पर्सेंटेज वाढत गेलेली आहे. आता सध्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स तर स्ट्रॉंग आहे, परंतु हा सपोर्ट कसा आहे? सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, बरोबर ना? सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप म्हणजे UR+1 पर्यंत जाणार, याच्यामध्ये काहीही शंका नाही. आता या ठिकाणी मग आपण चर्चा होती तेव्हा सकाळी लाईव्ह असताना की या ठिकाणी जर समजा रेजिस्टन्स WTT झाला तर काय होऊ शकतं, रेजिस्टन्स WTT झाला तर काय होईल, तुम्हाला मी कमेंट बॉक्स मध्ये विचारलं होतं, पण तुम्ही कोणीही त्या ठिकाणी आन्सर दिलेलं नाही. ठीक आहे, बघूयात पुढं काय काय झालं. 11:45 या ठिकाणी झालेली आहे हिस्टॉरिकल डेटामध्ये. हिस्टॉरिकल डेटा हा खूप महत्वाचा आहे. हिस्टॉरिकल डेटा तुम्ही पाहायची सवय लावून घ्या. दररोज संध्याकाळी मार्केट संपल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हिस्टॉरिकल डेटा चेक करायचा आहे. भले तुमचा त्या दिवशीचा तो ट्रेड प्रॉफिटेबल असेल किंवा लॉसचा ट्रेड असेल, चालेल, परंतु तुम्ही हिस्टॉरिकल डेटा रोज पाहिलं पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे आपल्या चुका कुठं होत आहेत ते आपल्याला समजण्यासाठी, आपलं स्वतःचं अनालिसिस करण्यासाठी या ठिकाणी अत्यंत मदत होणार आहे. सिरियसली सांगतो मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः काही करणार नाहीत तोपर्यंत काहीही नाही. 11:58 झालेली आहे. या ठिकाणी सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, परंतु हा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे. जेव्हा सपोर्ट बॉटम पासून टॉपला शिफ्ट होतो तेव्हा मार्केट UR+1 पर्यंत जातं. हे तुम्हाला चार्ट ऑफ अॅक्युरसी 1.0 मधील
जे सिनेरिओ आपण घेतले त्या सिनेरिओच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला मी एकदम डिटेल मध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. सपोर्ट सध्या स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, काहीही चेंजेस नाही. मार्केटची रेंज कुठपर्यंत? UR+1 पर्यंत. आपल्याला माहित आहे UR+1 पर्यंत जाणार आहे. आता UR+1 पर्यंत जाणार आहे, आपण तेही चर्चा केली होती. UR+1 वरून आपण पुट घेऊ शकतो, पण कसा त्याची आपण चर्चा केली होती. UR+1 वरून आपण सेफ पुट घेऊ शकतो, याबाबत सुद्धा आपण चर्चा केली होती. पण नंतर असं काय झालं? आता या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो, आपण लाईव्ह मार्केटमध्ये या गोष्टीवर फोकस करत नाही. या ठिकाणी ही पर्सेंटेज किती आहे बघा, 61% आहे. ही पर्सेंटेज जर वाढली, ही वॉल्यूम मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे की WTT असल्यानंतर बुलिश प्रेशर कसं क्रिएट होतं. मी तुम्हाला एकदम डीप मध्ये सांगितलेलं. ही व्हॉल्यूम ह्या इमॅजिनरी लाईनला आपल्याकडं कसं खेचते, ही व्हॉल्यूम ह्या इमॅजिनरी लाईनला आपल्याकडे कधी खेचून घेते, किंवा हीच व्हॉल्यूम ह्याच इमॅजिनरी लाईनला खाली पुश कशा पद्धतीनं करते, हे तुम्हाला विस्तृतपणे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ पहा. मी वाटलं तर त्या सुद्धा व्हिडिओची लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, कारण तो व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला आजच्या सकाळी लाईव्ह मार्केटच्या व्हिडिओची लिंक आणि कालच्या 30 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे, त्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला आज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे. तुम्हाला वेळ काढून ते दोन्ही व्हिडिओ पाहायचे आहेत, लक्षात घ्या. मग त्यानंतर पुढे काय झालं बघूयात. 12:22 कालचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहिल्यानंतर WTT WTB ट्रेड कुठं घ्यायचा, ट्रेड कुठं अवॉइड करायचा, हे तुमच्या मनामध्ये जे काही गोंधळ आहेत, प्रश्न आहेत ना, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. सिरियसली सांगतो, तुम्हाला ते व्हिडिओ पाहावंच लागतील. त्याच्याशिवाय WTT आणि WTB ची कन्सेप्ट तुमच्या मनामधून, WTB आणि WTB बद्दलचं कन्फ्युजन तुमच्या मनामधून कधीही दूर होणार नाही. या ठिकाणी 12:35 झालेली आहेत. सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स सुद्धा स्ट्रॉंग आहे. 12:36 सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. परंतु हा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बॉटम टू टॉप हा शिफ्टेड आहे, परंतु नवीन ठिकाणी नाही. हा जिथे होता तिथेच आहे, लक्षात घ्या. हा सपोर्ट जिथे होता तिथे आहे. जर हा नवीन ठिकाणी कुठे शिफ्ट झाला असता, म्हणजे मला काय म्हणायचंय, जेव्हा सुरुवात झाली मार्केटची, हा सपोर्ट 22,600 वर होता. 600 वरून हा सपोर्ट 22,500 वर गेला. त्यानंतर हा परत 22,600 वर चालला. जर हा सपोर्ट जर 22,550 किंवा 22,650 किंवा 700, 750, 800 ह्या नवीन ठिकाणी जर कुठं शिफ्ट झाला असता बॉटम पासून टॉपला, तर डेफिनेटली या ठिकाणी बुलरन आला असता. बुलरन का आला असता? कारण नंतर हळूहळू हे रेजिस्टन्स सुद्धा WTT झालेला आहे, बरोबर ना. या ठिकाणी रेजिस्टन्स WTT झालं होतं, हे दिसतं हिस्टॉरिकल डेटामध्ये. या ठिकाणी बघा 22,700 वर रेजिस्टन्स WTT आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी हा डेटा परत प्ले करून पाहूया. पर्सेंटेजवर फोकस करा. 22,700 ची पर्सेंटेज बघा या ठिकाणी वाढत आहे, 65% झालेली आहे. आता बघा निफ्टी 12:56 कुठे आहे? 22,677, म्हणजे UR+1 वर आहे. UR+1 वर आहे, परंतु या ठिकाणी पर्सेंटेज बघा 22,650 ची पर्सेंटेज आहे, 66.84, आणि 22,700 ची या ठिकाणी पर्सेंटेज किती वाढत आहे? 67 पॉईंट. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ही पर्सेंटेज हळूहळू हळूहळू वाढत आहे. मग ही पर्सेंटेज वाढत आहे म्हणजे काय? ही जी व्हॉल्यूम आहे ना 22,700 वरची, ही व्हॉल्यूम ह्या इमॅजिनरी लाईनला आपल्याकडे वर खेचून घेत आहे, लक्षात घ्या. म्हणजेच अर्थात ते मार्केटला आपल्याकडे खेचून घेत आहे वर, लक्षात आलं. मार्केटला हळूहळू ते आपल्याकडे वर खेचून घेत आहे. ते मार्केटला खाली सोडण्यासाठी सध्या सज्ज नाही, तयार नाही. याची जी काय प्राइस येत होती 22,672, पण ते रिस्की का झाली नंतर? आपण सकाळी जेव्हा प्रेडिक्ट केलेलं आहे मार्केटमध्ये सेफ, UR+1 वरून सेफ होता. ही जी पर्सेंटेज वाढली ना 22,700 ची, आणि त्यानंतर ही 22,650 ची, त्यामुळं ही एंट्री रिस्की झाली, थोडीशी रिस्की झाली, लक्षात आलं. या ठिकाणी जर कोणी ट्रेड घेतला असेल तरी मार्केटने त्याला कॉस्टवर बाहेर पडायचा चान्स दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये अडकतात, फसतात, ओके, एखाद्या ट्रेडमध्ये जेव्हा आपण अडकतो, फसतो, मार्केट आपल्याला 99 वेळेस चान्स देतं बाहेर पडायला,
लक्षात आलं. कॉस्टवर बाहेर पडायला मार्केट आपल्याला 99 वेळेस चान्स देत असतं. फक्त तेवढा संयम, तेवढं धैर्य आपल्यामध्ये पाहिजे. लक्षात ठेवा. या 22,700च्या कॉल साईडच्या वॉल्यूमवर तुम्ही फोकस करा मित्रांनो. 73% आहे ना, इथे 69%. हे हळूहळू हळूहळू वाढत आहे. मग वाढत असताना आपण या ठिकाणी ट्रेड का घ्यायचा? जर कोणी घेतलाच असेल तर त्याला सुद्धा या ठिकाणी मार्केटने बाहेर पडायचा चान्स दिलेला, बाहेर कॉस्टवर बाहेर पडायचा चान्स दिलेला आहे. आणि एलटीपी कॅल्क्युलेटर नुसार त्याचा स्टॉप लॉस कुठं आहे? त्याचा स्टॉप लॉस 701 असतो. याचा हाय किती आहे? 697. एलटीपी कॅल्क्युलेटर नुसार जर कोणी स्टॉप लॉस टार्गेट फॉलो करत असेल तर डेफिनेटली त्या व्यक्तीला टार्गेट सुद्धा भेटलेला आहे. ट्रेड रिस्की होता परंतु भेटलेला आहे. लक्षात आलं. आणि मग UR+1च्या वर जाण्याचं काय कारण? म्हणजे 22,772 या ठिकाणी UR+1ची व्हॅल्यू होती, पण याच्या वर गेलेला आहे. का वर गेलेला आहे? याचं कारण असं आहे, याचं कारण हे आहे मित्रांनो, या ठिकाणी 22,700च्या कॉल साईडची ही पर्सेंटेज आहे ना, ही 74%. आता हळूहळू हीच व्हॅल्यू आपणाला WTT, हे बघा 1:24 या ठिकाणी रेजिस्टन्स हा WTT झालेला आहे. मग आता आपण बेरिज ट्रेड घेणार का? बेरिज ट्रेड घेणार का? बेरिज ट्रेड घेणं या ठिकाणी हायली रिस्की आहे. आता का रिस्की आहे हायली? कारण हा रेजिस्टन्स WTT आहे. चार्ट ऑफ अॅक्युरेसी 1.0 मधील सिनारिओच्या अगेन्स्ट मध्ये हा ट्रेड आहे. लक्षात घ्या. चार्ट ऑफ अॅक्युरेसी 1.0 हे मार्केटचं काय आहे? हे मार्केटचं संविधान आहे. लक्षात ठेवा, कायदा आहे. जर तो मोडला आपल्याला या ठिकाणी लॉसच्या स्वरूपामध्ये डेफिनेटली शिक्षा मिळणार. ठीक आहे. त्यामुळे ट्रेड करताना ऑप्शन चेंजला अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. नुसतंच क्लिक केलं ही व्हॅल्यू येत आहे, चला घ्या, या व्हॅल्यूला आले मार्केट, घ्या कॉल, तसं नाही चालणार. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन चेनला समजून घ्यावं लागेल. तुम्हाला या ऑप्शन चेनची समज यावी, आपल्या मराठी भाषेतून चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजावं म्हणून आम्ही मराठी भाषेतून तुमच्यासाठी या चॅनलवर सलग लगातार 2000 व्हिडिओची सिरीज घेऊन येणार आहोत. सलग 2000 व्हिडिओज तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कुठेही 2 लाख, 3 लाख, 5 लाख फीस देऊन स्टॉक मार्केट शिकण्याची आवश्यकता जीवनात कधी पडणार नाही. लक्षात घ्या. आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने शिकायला मिळणार आहे. लक्षात येते? ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर शिकायला मिळणार आहे. मी तुम्हाला ऑप्शन सेलिंग कसं करायचं हे सुद्धा शिकवणार आहे. या आठवड्यामध्ये आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूयात. या ठिकाणी बघा पर्सेंटेज हळूहळू हळूहळू वाढत आहे. 22,700 झाले, पर्सेंटेज वाढत आहे. मग का आपण इथं बेरिज ट्रेड घ्यायचा? कशामुळे आपण बेरिज ट्रेड घ्यायचा? बेरिज ट्रेड आपण का घ्यायचा? काय आहे मार्केट? झालं ऑलमोस्ट 2.5. आपलं मार्केट कुठपर्यंत असणार आहे? ऑलमोस्ट 2.5 पर्यंत असणार आहे. 2.5च्या नंतर आपण कुठला ट्रेड करतो का? बिलकुल आपण 2.5च्या नंतर ट्रेड करत नाही, कारण 2.5च्या नंतर मार्केटमध्ये रायटर्स आपल्या पोझिशन स्क्वेअर अप करत असतात. त्यामुळं मार्केटमध्ये अफरातफर असते. त्यामुळं आपण 2.5च्या नंतर ऑप्शन बाईंग करणं अवॉइड केलं पाहिजे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होणार आहे. जास्तीत जास्त लोकांना प्रॉपर शेअर मार्केट शिकायला मिळणार आहे. व्हिडिओ शेअर करण्यामागचा हा उद्देश आहे. लक्षात घ्या. व्हिडिओला जेवढं तुम्ही जास्त लाईक कराल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तेवढ्याच लोकांपर्यंत युट्यूबचं अल्गोरिदम पाठवत असतं. हे 2:31 सपोर्ट स्ट्रॉंग बट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप, रेजिस्टन्स WTT. आता या ठिकाणी आपण बुलिश ट्रेड घेऊ शकत नाही किंवा बेरिशही ट्रेड घेऊ शकत नाहीत. का घेऊ शकत नाहीत? कारण टाइम बघा, जवळपास 2:32 झालेले आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य सांगा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. बाय बाय.